सकाळी दिंडी निघालेली आहे वाल्याहून आणि मुक्काम दुपारचा आहे निराला. माऊलीचं स्नान या ठिकाणी होतं निरा नदीमध्ये आणि त्याच्यानंतर पुढचा मुक्काम आहे आजचा रात्रीचा लोणदला. आज सकाळी 4 वाजता निघालो आणि जवळपास 12 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालण्याचा आनंद, या भक्तिरसामध्ये झोपण्याचा आनंद घेता आला. हे वारकरी बघा सकाळपासून अगदी 4 वाजता 3 वाजतापासून निघालेले आहेत. भगवान की जय, राजेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. असा आहे हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. त्या पालखी सोहळ्याचा व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज सकाळी निघालो वाल्याहून. दुपारचा मुक्काम आहे निराला आणि संध्याकाळचा मुक्काम आहे लोणदला. 103 क्रमांक दिंडी मधील वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आहे. दिंडी मधील वारकऱ्यांना दुपारचा मुक्काम कुठं आहे ते कळावं म्हणून आपल्या गुरुवर्य माधव महाराज इंगोले बाबा यांचा या ठिकाणी बॅनर लावलेला आहे. दुपारच्या मुक्कामाचे ठिकाण दिंडी क्रमांक 103. आता हे बोर्ड पाहून आलेले भक्त उजव्या बाजूने वळले की विहीर आहे, मळा आहे, त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे, स्नानाची व्यवस्था आहे. तर आता बाबाचा बोर्ड पाहून आता आपण सुद्धा जाऊया मुक्कामावर. चला. आणि आजच्या दिवसाचा सुरुवात चांगली झालेली आहे. जाऊ मुक्कामावर. चला. पहिली मोठीची जागा आहे, जुनी विहीर बांधलेली आहे. या ठिकाणी पहिली मोठ चालत असावी. ते बघा मोठ लावण्यासाठी याला छिद्र केलेले आहेत. पायऱ्या किती छान आहेत बघा. ही आमच्या गणेशराव रोकडे पाटलाची विहीर आहे. दुपारच्या मुक्कामाच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सुरू आहे. सकाळी वाल्याहून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. आम्ही सुद्धा सकाळी 4 वाजता निघालो. गुरुवर्य माधवबाबा इंगोले यांच्या दिंडी क्रमांक 103 ची व्यवस्था या ठिकाणी असते. आज आमच्या अण्णा लवकरच इथं आले, रात्रीच आले आणि आता शिरा आणि पुरी असा दुपारच्या जेवणाचा बेत आहे. प्रसाद आहे. हा 12 किलोमीटर अंतर चालून आल्याच्या नंतर वारकरी थकून या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी मग शिरा पुरीचा प्रसाद त्यांच्यासाठी तयार करण्याचं काम सुरू आहे. बघा आहे सावकार सुद्धा काम करायला लागले. केशवराव बी मदत करत आमच्या अण्णाला. आणि अण्णाचा असा रोजचा हा कार्यक्रम आहे. रात्री 9-10 वाजता निघणे, इथं 2-3 वाजता येणे, त्याच्यानंतर लवकरच 4 वाजता उठून हे स्वयंपाकाची सगळी व्यवस्था करणे. अतिशय अवघड काम आहे. पण आमचे अण्णा चंदू आहे, त्याच्यानंतर नितीन पटोळे आहे, आपले प्रकाश अण्णा आहेत, जगन महाराज आहे, जगन महाराज इंगोले, हे सगळे मन लावून हे काम करतात. म्हणून वारकऱ्यांची जेवणाची प्रसादाची व्यवस्था होते. तर आता दुपारी या ठिकाणी शिरापुरीचा आपण प्रसाद घेऊया. कुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या दुपारच्या मुक्कामावर आता या ठिकाणी शिरा बनवण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी पुरी बनवण्याचं काम चालू आहे. सगळ्या माऊली भक्त आपले कडोळीचे आहेत, नागमाथ्याचे आहेत, त्याच्यानंतर रिसोडचे आहेत. आणखीन कोणत्या गावचे आहेत माऊल्या? 3च गावचे आहेत. 3 गावचे आहेत. आणि बंद लावून आता पुऱ्या बनवत आहेत. ते शिरा झाला की पुऱ्या तयार झाल्या की आलेल्या भक्तांसाठी आजचा दुपारचा प्रसाद तयार झाला. तर चला जरा पतल्या पतल्या करा थोड्या. बस पाहू इकडं. आता प्रसादाची व्यवस्था करणं सोपं काम नाही. पुढे यावं लागतं, सगळी व्यवस्था करावी लागते, मेहनत करावी लागते. बघा माऊलीचा उंडा चूर्ण सुरू आहे, त्या लाटणं सुरू आहे. पुऱ्या बघा चांगल्या फुगा लागल्या. हो चांगल्या लाटल्यामुळे चांगल्या फुगा लागल्या. काढा एक परतन. हा अण्णा भात करतायत, नितीन भाजी करताय.
भात झाली का भाजी तयार? झाले अण्णा 10 मिनिटात रेडी होते म्हणतात. वाटे पाहिजे काही काम केलं पाहिजे हो. घरी गेल्यावर दिसलं पाहिजे की नाही काही खायला म्हणून. हो ना, दिसलं पुऱ्या काढणं चालू आहे. सावजी तसं मेहनत करा आलेत. म्हणजे वारीमध्ये नुसतं चालणं नाही तर सेवा करणं सुद्धा हे महत्वाचं काम आहे. दरवर्षीच करतात ते, यावर्षी सुद्धा चालू आहे. चला टाका. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आता पोहोचलो पाटील मळा या ठिकाणी. दरवर्षी दुपारचा मुक्काम या ठिकाणी असतो. या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था चालू आहे. तोपर्यंत या ठिकाणी स्नान कसे करायचे, जेवढे मोठे वारकरी येतात त्यांच्या स्नानाची कशी व्यवस्था असते. तर अनेक या मार्गावरचे शेतकरी, उद्योगधंद्यावाले, हॉटेलवाले नळाची व्यवस्था करतात. या पाटील मळ्यामध्ये मात्र इथं विहीर आहे आणि या विहिरीत वरच पाणी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आल्याच्या नंतर दरवर्षी आम्ही पोहून स्नान करतो. पोहण्याचा या ठिकाणी दरवर्षीचा आमचा नियम आहे. आता विहिरीमध्ये आज पोहून आंघोळ होणार आहे. तर आता चला विहिरीमध्ये आता स्नानाला आपण आज पोहण्याचा कार्यक्रम करूया. हे बघा विहीर, विहिरीत पाणी बरंच पाणी आहे, काळाशार पाणी आहे. आता या पाण्यात आज पोहण्याची इच्छा आहे. आता पोहून आजचं स्नान पोहण्याच्या माध्यमातून होणार आहे. चला झाले का भक्त सगळे तयार? झाले का स्नानाला तयार झाले का सगळे? हा सगळे झाले का? चला मग आठवा पटपट. अशी आंघोळीची व्यवस्था आहे वारकऱ्याची इथं पाटील मळा या ठिकाणी. पाणी बघा किती आहे. सगळे वारकरी आता स्नानाचा पोहण्याचा आनंद घेत आहेत. मीरा या ठिकाणी असलेल्या पाटील मळ्यात आजची स्नानाची व्यवस्था अतिशय सुंदर झालेली आहे. विहिरीवर पोहण्याचा आनंद घेतला. आणि मागं बघा नारळाची किती छान झाडं आहेत. या ठिकाणी इकडे ऊस आहे, नारळाची झाडं आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे. माऊलीच्या पालखीच्या मध्ये पायी चालता चालता निसर्गाचा सुद्धा आनंद घेणं या वारीमध्ये शक्य होतं. आम्ही भजनाचाही आनंद घेतो, निसर्गाचाही आनंद घेतो आणि वाटचाल करत असतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आगमन आज नीरा या ठिकाणी दुपारी होणार आहे. नीराच्या अगोदर असलेला थोपटे पाटील मळा म्हणजे आमचे गणेशरावजी थोपटे यांच्या मळ्यामध्ये दरवर्षी गुरुवर्य माधव महाराज इंगोले यांची दिंडी क्रमांक 103 या ठिकाणी मुक्कामी असते. 35 वर्षापासून दुपारचा मुक्काम या ठिकाणीच असतो आणि या ठिकाणी प्रसाद असतो. त्यांचे वडील वगैरे सगळे ही वारकऱ्यांची सेवा करायचे. अजूनही त्यांची ते परंपरा चालू आहे. गणेशरावजी हे दरवर्षी या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करतात. माधव महाराजांच्या विषयी त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्यामुळं दिंडी क्रमांक 103च्या वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था ते त्यांच्यातर्फे करतात. त्याच्यासाठी त्यांचा सत्कार या ठिकाणी त्यांच्या सौभाग्यवती विद्युतीताई यांचा सत्कार करण्यात येईल. द्या. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्याच्यानंतर कानोपात्रा सागर थोपटे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्यांचं सहकार्य नेहमी असतं त्यामुळे त्यांचाही सत्कार. अच्छा, डमरू रोडगे माहेर असं त्यांचाही सुद्धा सत्कार केलेला आहे. आता याच्यानंतर आपले गणेशरावजी पाटील थोपटे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. श्री हरी माऊली. पुंडलिक वरदे श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्या स्वतः मनातून अतिशय प्रेमानं, अतिशय श्रद्धेनं, अतिशय भक्तिभावानं सेवा म्हणून हे वारकऱ्याची सेवा सगळी करत असतात. त्याबद्दल त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद. त्यांच्यातर्फे अशी सेवा, माऊली भक्तांची सेवा अविरत घडत राहो आणि माऊली त्यांचं फळ म्हणून त्यांना यश समृद्धी देवो एवढी
माऊली चरणी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. कुंडलिक वरदे श्री विठ्ठल देवताराम पंढरीनाथ भगवान की जय. पांढरा